नमस्कार. ई स्कूल फॉर यू वरती आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी डाटाबेस इन्फॉर्मेशन भरण्यासाठी आवश्यक जी माहिती आहे त्याविषयीच्या लिंक्स आणि PDF फाईल इथे उपलब्ध आहेत. डाउनलोड फाईल हिअर वरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला त्याच्या संदर्भातील एक PDF फाईल मिळून जाईल आणि त्या संदर्भातील ओपन वेबसाईट वरती जर क्लिक केला तर ती वेबसाईटची लिंक मिळून जाईल. सध्या आपण इथे शिक्षक मॅपिंग माहितीसाठी आपल्याला काय करायचं आहे यासाठी हे मार्गदर्शन व्हिडिओ आहे. तर शिक्षक मॅपिंग माहितीसाठी एक मुख्याध्यापक लॉग इन आपल्याला करायचं आहे. तर त्या संदर्भातील इथे ओपन वेबसाईट ही इंग्रजी स्वरूपातील आणि ओपन वेबसाईट मराठी ही मराठी संदर्भातील वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये सर्व ऑप्शन दिसून येतील. ओपन वेबसाईट मराठीवरती मी क्लिक करून पुढे जातोय. या ठिकाणी आपल्याला कर्मचारी वर्गावरती जर गेलो आपण तर कर्मचाऱ्यासंदर्भातील आपल्याला माहिती इथे भरता येते. मी या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड इथे टाकतोय. कॅप्चा भरणं गरजेचं आहे कारण याशिवाय आपण लॉग इन करू शकत नाही. इथे एक डॅशबोर्ड दिसतोय. या डॅशबोर्ड वरती ऍक्टिव्हिटी आपल्याला कोणकोणत्या झालेल्या आहेत हे दाखवतो. टीचिंग स्टाफ आहे. या टीचिंग स्टाफ मध्ये आपल्याला 6 मेनू दिसून येतात. मॅप विथ चार्ट, युटाइज मॅप फ्रॉम अदर स्कूल, डाटा अपडेट बाय HM, डिस्क्रिपन्सी रिपोर्ट, टीचिंग डिटेल्स. तर यामध्ये आपल्याला मॅप विथ चार्ट अँड युटाइज हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. याद्वारे आपल्याला शालार्थ मधून आणि युटाइज मधून जेवढे काही शिक्षक लिस्टेड झालेले ते आपल्याला इथं पाहायला मिळेल. तर इथे आपल्याला शालार्थ मध्ये 5 शिक्षक दिसत आहेत आणि युटाइज मध्ये 4 शिक्षक दिसत आहेत. तर इथे मी एक शिक्षक ऍड करतोय. तर तुम्हाला जो शिक्षक ऍड करावयाचा आहे त्या शिक्षकाच्या चेकबॉक्स वरती क्लिक करा. तर तो शिक्षक आपण शालार्थ मधून घेतोय युटाइज मधून घेतोय ते नीट पहा. तर आपण हे जे शिक्षक आहेत हे शालार्थ मध्ये दिसून येत आहेत, युटाइज मध्ये दिसून येत नाहीयेत. तर आपण फक्त हा शिक्षक मॅप विथ शालार्थ आपण निवडणार आहोत. जर आपण एखादा शिक्षक युटाइज मधून शालार्थ मधूनही निवडतोय आणि युटाइज मधूनही निवडतोय तर अशा वेळी आपल्याला खाली शालार्थ डाटा आणि युटाइज डाटा आपल्याला दाखवला जाईल. तर हा फक्त डाटा बरोबर आहे की चुकीचा आहे हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. इथे मी हा शिक्षक ऍड करणार आहे. हा शिक्षक जर ज्यावेळी मी क्लिक करेन त्यावेळी आपण फक्त शालार्थ मधील या शिक्षकाची माहिती घेणार आहे. तर शालार्थ डाटा कोणकोणता आहे तर तो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. फक्त हा डाटा बरोबर आहे की चुकीचा आहे हे कन्फर्म करा. या शिक्षकाला ज्यावेळी आपण ऍड करणार आहोत, मुख्याध्यापक ज्यावेळी हे ऍड करणार आहे त्यावेळी हा शिक्षक आपण शालार्थ मधूनच फक्त ऍड करतोय म्हणून या ठिकाणी मी मॅप शालार्थ हा ऑप्शन सिलेक्ट करेन. तर मॅप शालार्थ वरती मी ज्यावेळी क्लिक करेन तर हा टीचर आपण ऑलरेडी ऍड केलेला आहे. तर तो मेसेज तसा दाखवत आहे. तर ज्यावेळी आपण ऍड करेन त्यावेळी आपल्याला या शिक्षकाच्या संदर्भातील सर्व माहिती अपडेट जर करायची असेल तर डाटा अपडेटेड बाय HM आफ्टर मॅपिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडो दिसेल. या विंडोमध्ये सिलेक्ट टीचर करायचं आहे. आपण ज्या शिक्षकाला ऍड केलं आहे त्या शिक्षकाचे नाव इथे दिसून येईल. त्या नावावरती क्लिक करा. तुम्हाला त्या शिक्षकाच्या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी दिसून येईल. तर येथे शालार्थ डाटा मधील फक्त माहिती तुम्हाला दाखवली जाईल. प्रथमतः टीचर कोड जो आहे तो टीचर कोड हा आपण बदलू शकत नाही. फक्त फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या गोष्टी आपल्याला बदलता येत आहेत. मेल फिमेल बदलायची गरज नाही. हा अधिकार फक्त गट शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर त्याचे बाकीचे डिटेल्स जसे की आधार कार्ड, तसेच त्याची जन्मतारीख, कॅटेगरी, त्याचे पद इत्यादी प्रकारची आपण माहिती भरतोय.